नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी तिसरी चौथी MTS BTS व 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असेल तर सबस्क्राइब करा। चला, या ठिकाणी नवोदय वाला ॲप जर आपण आपल्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड केलं नसेल तर नवोदय वाला हे ॲप डाउनलोड करा। त्यामध्ये 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच आहेत, तर तुम्हाला घेण्यासाठी त्याचा लाभ होईल। तर तुम्ही ते डाउनलोड करा व तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा डाउनलोड करून ठेवायचे। यावरती तासिका चालू होणार आहेत। तर हा नवोदयवाला ॲप थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला तासिका घ्यायची आहेत, तर हा ॲप डाउनलोड करून ठेवा। चला, आपण या ठिकाणी इंग्रजी विषयाची तासिका पाहत आहोत। सिंग्युलर अँड प्लुरल म्हणजे एक वचन व अनेक वचन हा भाग या ठिकाणी आपण पाहत आहोत। सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन किंवा बहुवचन। चल, हा भाग या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे। सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन किंवा बहुवचन। आता एक्झाम्पल पहा, कॉल। कॉल म्हणजे म्हणल्यानंतर आता हा एक कॉल झाला, कॉल्स म्हणल्यानंतर अनेक कॉल झाले। मग कॉल काय आहे, हे सिंग्युलर आहे आणि कॉल्स यस प्रत्यय लागल्यानंतर हे बहुवचन झालं। चला, अशाच प्रकारे आपण समजून घ्यायचं आहे आपल्याला। पहा, या ठिकाणी सामान्यतः नामाच्या अनेक वचन करताना यस हा प्रत्यय लागतो। आता नामाचे अनेक वचन करत असताना यस हा प्रत्यय लागतो। बाय, BOY, बॉय, बॉयज, यस हे सिंग्युलर आहे आणि हे प्लुरल आहे। तर पहा, या ठिकाणी आता एक वचन व अनेक वचन मध्ये आपण काही एक वचन व अनेक वचन मध्ये शब्दार्थ पाहू। पहा, आता हे बुक काय आहे, एक आहे, सिंग्युलर म्हणजे हे एक वचन आहे। बुक्स, बुक्स म्हणल्यानंतर अनेक बुक्स आले, त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर त्याला प्लुरल किंवा अनेक वचन असं म्हणायचं। बुक, बुक्स। तर सिंग्युलर आहे डॉग। डॉग म्हणल्यानंतर एक वचन, एक झाला। डॉग्स म्हणजे अनेक डॉग असल्यामुळे या ठिकाणी यस हा प्रत्यय लागला। या ठिकाणी रोज, रोजेस। बॅट, बॅट। पहा, या ठिकाणी अपवाद वगळता बॅट, बॅट सिंग्युलर अँड प्लुरल मध्ये बॅटचं बॅटच होते। या ठिकाणी समजून घ्या आणि लक्षात ठेवा असे काही वर्ड्स। चला, पुढचा हा भाग आपण शिकत आहोत, सिंग्युलर अँड प्लुरल। पहा, आता नामाच्या शेवटी, नामाच्या शेवटी म्हणजे जे आपलं अक्षर नाम आहेत त्याच्या शेवटी यस, SH किंवा CH किंवा यक्स किंवा झड ही अक्षरे असल्यास त्यांना ES प्रत्यय जोडून बहुवचन करतात। ES हा प्रत्यय लागतो नामाच्या शेवटी। यस, SH, CH किंवा यक्स किंवा झड ही लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहणार आहे। तुम्ही एकदा लिहिणं आणि 10दा वाचणं खूप हे असतं, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करत चला। चला, या ठिकाणी ES हा प्रत्यय लागतो। शेवटी हे जे शब्द येतात त्या ठिकाणी ES हा प्रत्यय जोडून बहुवचन तयार करतात। उदाहरणार्थ पाहू आपण, एक्झाम्पल पाहायचं तर क्लास आहे। क्लासला आता पहा, क्लासेस, क्लासेस, क्लास ES लागल्यानंतर क्लासेस झालं। बॅच, बॅचेस, किस, किसेस, बेंच, बेंचेस, डिश, डिशेस, फॉक्स, फॉक्सेस, बुश म्हणजे झुडूप, आता बुशेस म्हणजे झुडपे, क्यूज म्हणजे रांग, क्यूझेस म्हणजे रांगा। अशा प्रकारे ES हा प्रत्यय लागतो। या ठिकाणी हे झड आहे, ह्याचं हे यक्स, फॉक्सला यक्स, पहा यक्स आहे या ठिकाणी शेवटचं अक्षर। परत SH, टीचचं SH लागल्यामुळे ES हा प्रत्यय लागलेला आहे बहुवचन करत असताना। या ठिकाणी यस हा प्रत्यय लागला आहे क्लासला, म्हणून या ठिकाणी यस हे शेवटचं अक्षर असल्यामुळे ES हा प्रत्यय लावून आपण या ठिकाणी या वर्ड्सचं बहुवचन करून घेतलेलं आहे। यानंतर पहा,
नामाच्या शेवटी ओ हे अक्षर असल्यास त्या नामाचे बहुवचन ईएस हा प्रत्यय जोडून करतात. आता समजा नामाच्या शेवटी जर ओ असेल तर त्याचं जर बहुवचन करायचं असेल तर ईएस हाच प्रत्यय या ठिकाणी लावावा लागतो आपल्याला. आता उदाहरणार्थ पहा, HERO हिरो हा वर्ड्स आहे. मग नामाच्या शेवटी काय आहे ओ, मग HEROES हिरोज अशा प्रकारे. पोटॅटो पोटॅटोज, मँगो मँगोज, बफेलो बफेलोज अशा प्रकारे. आता अपवाद वगळता यामध्ये पहा काही अपवादात्मक सुद्धा वर्ड्स आहेत या ठिकाणी. आता रेडिओ, रेडिओला यस लागले, REDIOS रेडिओज. बांबू बांबूज, किलो किलोज, पियानो पियानोज, रॅटिओ रॅटिओस, स्टुडिओ स्टुडिओज, कुकू कुकूज अशा प्रकारे. आता पहा यानंतर आपला पुढचा प्रश्न पाहू आपण. असाच प्रकारचा पुढचा भाग पाहू. तर पहा या ठिकाणी नामाच्या शेवटी वाय हे अक्षर असेल व वाय पूर्वी एखादे व्यंजन येत असेल तर वाय काढून IES प्रत्यय लावावा लागतो. IES हा प्रत्यय लावावा. पहा या ठिकाणी नामाच्या शेवटी वाय हे अक्षर असेल व वाय पूर्वी म्हणजे वायच्या अगोदर एखादे व्यंजन येत असेल तर त्या ठिकाणी IES हा प्रत्यय लावावा लागतो. तर उदाहरणार्थ पाहू आपण या ठिकाणी. पहा CITY या ठिकाणी नामाच्या शेवटी वाय आलेला आहे म्हणून या ठिकाणी CITIES IES हा प्रत्यय या ठिकाणी. सिटीज सिटी सिटीज, बेबी बेबीज, लेडी लेडीज, बॉडी बॉडीज, BODY डी घ्यायचं पण वायच्या ठिकाणी या ठिकाणी IES हा प्रत्यय लावायचा आहे आपल्याला. स्टोरी स्टोरीज, आर्मी आर्मीज, क्राय क्राईज, कंट्री कंट्रीज अशा प्रकारे. चला सोबत लिहून घेत चला म्हणजे तुम्हाला नंतर तुम्ही वाचन केल्यानंतर ही वही काढून तुम्हाला सतत व्हिडिओ पाहण्याची सुद्धा गरज लागणार नाही. चला परंतु पहा आता हे झालं आपलं IES लागण्याचा प्रत्यय लावण्याचा आपण शिकलो. परंतु नामाच्या शेवटी वाय आणि त्यापूर्वी एखादा स्वर असल्यास यस जोडून बहुवचन केले जाते. आता नामाच्या अगोदर जर स्वर असेल AEIOU हे स्वर, वावल्स आणि कॉन्सोनंट्स हा प्रकार आपण या ठिकाणी यश परगे या चॅनलवर पाहिलेला आहे. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. तर पहा मग आता DAY डे, वाय हे हा प्रत्यय आहे शेवटी. त्यापूर्वी काय आहे, मग ए आहे. ए काय आहे, हे स्वर आहे, वावल्स आहे. मग या ठिकाणी पहा तर पहा या ठिकाणी परंतु नामाच्या शेवटी वाय आणि त्यापूर्वी एखादे स्वर असल्यास यस जोडून बहुवचन केले जाते. तर पहा या ठिकाणी AEIOU हे स्वर आहेत आपल्याला माहिती आहे. मग DAY डे, ए काय आहे, हे स्वर आहे, वावल्स आहे. म्हणून या ठिकाणी यस हा प्रत्यय जोडून आपल्याला या ठिकाणी बहुवचन करावं लागेल. तर DAYS डेज. आता DONKEY की ई हे काय आहे, वावल्स आहे, स्वर आहे. म्हणून या ठिकाणी पहा वायच्या अगोदर वायच्या पूर्वी जे आहे ई हा वावल्स आलेला आहे. म्हणून या ठिकाणी यस हा प्रत्यय जोडून या ठिकाणी आपल्याला बहुवचन आपण केलेलं आहे. डॉंकीचं डॉंकीज. आता व्हॅलीचं व्हॅलीज. के हे या ठिकाणी ई हे वावल्स आलेलं आहे, कीचं कीज. टॉय AEIOU हे सुद्धा वावल्स आहे, टॉय टॉयज, बॉय बॉयज अशा प्रकारे. चला पुढचा आपला भाग आपण पाहू. आपण शिकत आहोत सिंग्युलर अँड प्लुरल हा भाग. नामाच्या शेवटी F किंवा
एफ ई ही अक्षरे येत असतील तर एफ किंवा एफ ई ऐवजी ह्या अक्षराऐवजी व्ही ई एस वापरून करतात. काय करतात? बहुवचन करतात त्या शब्दाचं. आता हा एक्झाम्पल पहा या ठिकाणी. वाईफ. आता वाईफ हा वर्ड्स आहे. वाईफचं एफ ई हा वर्ड्स हे जे लेटर्स आहे या ठिकाणी वगळून WIVES व्ह्यूज अशा प्रकारे. लिफ्टचं लिव्स LEF एफ हा हे या ठिकाणी अक्षर वगळून VES व्ह्यूज लिव्ज अशा प्रकारे लिव्ज अशा प्रकारे प्रत्यय लावावा लागतो. लाईफ लिव्ज, थिप थ्यूज, नाईफ न्यूज, वुल्फ वूल उल्वेज. चला या ठिकाणी अपवाद वगळता काही वर्ड्स असतात पहा. तर रूफचं रूप्स, प्रूफचं प्रूफ्स येस हा प्रत्यय या ठिकाणी लागला. हँडकरचीफचं हँडकरचीफ्स. आता अनियमित काही बहुवचने आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. काही अनियमित बहुवचने तर पहा. आता या ठिकाणी फूटचं फीट, फूट फीट. तर टूथचं टीथ या ठिकाणी अनेक एकवचन आहे. टूथचं टीथ, ऑक्सचं ऑक्सन, चाइल्डचं चिल्ड्रन, तर मॅनचं मेन अशा प्रकारे होतं. वुमॅनचं वुमेन, सिंग्युलरमध्ये वुमॅनचं वुमेन असं होतं. आता पहा एकवचन व बहुवचन सारखीच असणारी काही नामे आपण या ठिकाणी पाहू. एकवचन व बहुवचन म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल या सारखेच सेम नेम्स असणारे या ठिकाणी आपण वर्ड्स पाहूयात. पीपल पीपल, कॅटल कॅटल, हेअर. सिंग्युलर अँड प्लुरलमध्ये आपण याला अशा एकाच प्रकारे वाचतो. शिप्स असं येत नाही. शीप, डिअर, पोलीस, सिरीज, मीन्स अशा प्रकारे. चला तर पहा या ठिकाणी. पहा या ठिकाणी सामासिक नामाचे अनेक वचन खालील प्रमाणे करतात. सामासिक नामाचे अनेक वचन अशा प्रकारे करतात. पहा या ठिकाणी ब्रदर इन लॉ. आता ब्रदर इन लॉ म्हणजे दीर. आपला जो दीर असतो, भाया असतो, त्याला असं म्हणतो आपण. म्हणजे आपल्या नवऱ्याचा भाऊ जो असतो त्याला ब्रदर इन लॉ असं म्हणतात. आता ब्रदर्स इन लॉ आपल्या नवऱ्याला म्हणजे मिस्टरांना जर एकापेक्षा जास्त भाऊ असतील, ब्रदर्स असतील, तर ब्रदर्स इन लॉ माझ्या अशा. यस हा प्रत्यय या ठिकाणी ब्रदरला ब्रदर्स यस हा प्रत्यय या ठिकाणी लागतो. मग या ठिकाणी हे जे वर्ड्स आहे बहुवचन होतं. सन इन लॉ, सन्स इन लॉ म्हणजे हे एक वचन झालं, सिंग्युलर झालं. सन्स इन लॉ म्हणजे हे अनेक वचन म्हणजे प्लुरल बहुवचन. आता या ठिकाणी आपण काही वर्ड्स पाहूयात. त्यावर आधारित सिंग्युलर अँड प्लुरलचे वर्ड्स आपण या ठिकाणी पाहूयात. आता पहा. कप्स, डॉल्स, ट्रीज, गर्ल्स, कॅप्स, आईज, ब्रशेस, हाऊसेस. आता मॅचेस, बसेस, लॉरी. आता पहा या ठिकाणी लॉरी वाय या ठिकाणी आलेला आहे म्हणून या ठिकाणी लॉरी IES हा प्रत्यय लॉरीज. वायच्या ठिकाणी IES हा प्रत्यय या ठिकाणी आपण लावले आहे. हॉबीज, हिरो
या ठिकाणी पहा, नामाच्या शेवटी ओ जर असेल तर त्या ठिकाणी ES हा प्रत्यय लागतो. हिरो, हिरोज. KEY की. आता ह्या नामाच्या म्हणजे वायच्या अगोदर म्हणजे पूर्वी जो ई हे जे आहे काय आहे व्यंजन आले वावल्स आलेला आहे म्हणून या ठिकाणी स्वर आलेला आहे म्हणून या ठिकाणी यस हा प्रत्यय लागलेला आहे. कीच कीज, वेच वेच. आता सेल्फ सेल्फ एफ हा प्रत्यय या ठिकाणी शेवटचा अक्षर जे आहे या ठिकाणी शब्दाच्या शेवटी वर्डच्या शेवटी जे एफ असेल तर या ठिकाणी आपण VES हा प्रत्यय लावतो म्हणून या ठिकाणी सेल्फचं सेव्स असं झालेलं आहे. लिफ्टचं लिव्स, फिशचं फिश. हा अशा प्रकारे फिशचं फिशेश, फिशेश. अशा प्रकारे आपण सिंग्युलर अँड प्लुरल हा भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. यश परगे चॅनलवर जर आपण कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी 7588546360 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही जॉईन व्हा. धन्यवाद.